तर राजकारणामध्ये प्रत्येक नेत्याच्या भाषणाची एक शैली असते। त्या शैलीचे अनेक जण चाहते असतात तर तितकेच टीकाकारही असतात। भाषणातल्या कोट्या ही उद्धव ठाकरेंची ओळख। त्यांच्या याच सवयीवरून गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोट्याधीश असल्याची उपमा देत चिमटाही काढला होता। आज पुन्हा एकदा भाजपनं त्यांच्या भाषणातील कोट्यांवरून टीका केली आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींना होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या विधान परिषद आमदारांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुकाच्या कोंदणात उद्धव ठाकरेंना मारलेला हा टोमणा आता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण। मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात अशा काही कोट्या केल्या की त्यामुळे भाजप नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या टोमण्याची पुन्हा आठवण आली। बुरखा फाडणं हा शब्दप्रयोग सत्य समोर आणणं या अर्थानं वापरला जातो, मात्र उद्धव ठाकरेंनी या शब्दावरून केलेल्या कोटीची चांगलीच चर्चा झाली। हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार। अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कोटी कधी तुम्ही काय घालते आम्हाला? हा, तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये। पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? अमेरिका विरुद्ध इराण युद्ध हा सध्या जगाच्या चिंतेचा विषय। या विषयावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंना उपमा सुचली ती मराठमोळ्या लेझिम खेळाची। इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध चाललेले, थांबते नाही लेझिम चालूच आहे त्यांचा। आणि त्या देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा ते म्हणतात मला देशात परतायचं नाहीये, कारण देशात जाऊन मी करू काय? रिकाम्या हाताने घर कसं चालू? मी मेलो तरी चालेल, पण माझं काम सोडून मी देशात जाणार नाही। ही एवढी परिस्थिती आपल्या देशाची आली तरी सुद्धा अजून कोणते राज्यकर्त्याचं काही डोळे उघडत नाही, काही डोक्यामध्ये काही घुसत नाहीये। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भाषणात मुद्दा आला लोकसभेत नामंजूर झालेल्या नारी शक्ती विधेयकाचा। त्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडताना काही संदर्भ त्यांनी वाचून दाखवले, पण हे करतानाही कोटी करण्याचा मोह त्यांना आवरला नाही। की स्टँडिंग कमिटी ने कई कारणों से इस फ्रिज को फ्रिज म्हणजे आपला फ्रीज नाही, म्हणजे त्याला थांबवले। फ्रीज को 2026 तक के लिए जरूरी समझा है, जिसके प्रस्ताव को सरकार ने भी स्वीकार किया है। तर या सगळ्या कोट्यांमधली महाकोटी होती ती ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांवर टाकण्यात येणाऱ्या केस बाबत केलेल्या वक्तव्याची। पण जरा कुठे खट्ट झालं का पकडायचा, केसेस टाकायच्या, जुन्या केसेस काढायच्या। जुन्या केसेस काय सलून काढले तुम्ही? हा, केसेस काढायचं म्हणजे काय काढते तुम्ही? जुन्या केसेस काढायच्या, छळायचं, मागे सगळं लावायचं, शुक्लकाष्ट लावायचं तिकडे, आणि मग आम्ही जिंकलो। नाही, हे पुचाटांचा कारभार आहे, पुचाट। ठाकरेंच्या या कोट्या ऐकून भाजपनं त्यांना सिरियस राजकारण करण्याचा सल्ला दिला। कोण बुरखाधारी आहे आणि कोण भगवाधारी आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय। उद्धवजी ठाकरे, कोट्या करण्याचे काम बंद करा। देवेंद्रजी फडणवीसांनी एकदा तुमचा उल्लेख कोट्याधीश केला होता, परंतु तुमच्या आताच्या कोट्या या महाराष्ट्रातल्या हास्य जत्रेमध्ये देखील चालणार नाही। कोण वाघीण आहे, कोण वाघ आहे? महाराष्ट्राचा ठाण्यावाघ एकच आहे, ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस। आणि राहिला प्रश्न वाघिणींचा, तर या रणरागिणीचा आणि वाघिणीचा अपमान करण्याचं काम महिला शक्ती विधेयक नाकारून, महिलांचं आरक्षण नाकारून उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षाने केले। त्यामुळे हास्य जत्रेतले हे विनोद थांबवा आणि थोडंसं सिरियस राजकारण करा। ठाकरे कुटुंबियांचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळंच नातं आहे। शिवसेना प्रमुखांच्या भाषणातील मर्मभेदी विनोद ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी व्हायची। शिवसेना प्रमुखांची हीच स्टाईल राज ठाकरे यांनी आत्मसात केली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू ठेवलाय। उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील कोट्या हा देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो, पण या कोट्यांमुळे भाषणातील मूळ मुद्द्यांना अधिकचं बळ मिळतं की या कोट्यांमुळे विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची अधिकची संधी मिळते, हा वेगळा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।